नाशिकची देवभूमी अशी ओळख आता फुसली जाऊ लागली आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये नाशिक शहरात गुन्हेगारीने उच्चांक गाठलेला आहे। त्यामुळे नाशिक शहर ही देवभूमी की गुन्हेगारांचा आणि गुन्हेगारीचा अड्डा अशी ओळख निर्माण झाली आहे, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। देवभूमी गुन्हेगारांचं नंदनवन, 5 महिन्यात 23 हत्या, नाशिकची कायदा सुव्यवस्था धोक्यात। दक्षिण काशी अशी ओळख असलेलं नाशिक शहर आता गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखलं जाऊ लागलंय। वाहनांची जाळपोळ तर नाशिकसाठी नित्याचीच बाब होऊ लागली आहे। हे कमी की काय, नाशिकमध्ये भर दिवसा हत्या आणि लुटीच्या घटना घडू लागल्यात। गेल्या 5 महिन्यात नाशिकमध्ये 23 हत्यांच्या घटना घडल्यात। यातल्या काही हत्या टोळी युद्धातून झाल्यात। पोलीस मात्र गुन्हेगारी वाढलीये हे मानायलाच तयार नाहीयेत। पोलिसांना उशिरा का होईना आता शहाणपण सुचलंय। पोलिसांनी 8 तडीपारीचे प्रस्ताव तयार केलेत, तर शहरात अनेक ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन्स पोलिसांनी सुरू केली आहेत। आतापर्यंत जवळपास 12 प्रकरणं आम्हाला प्राप्त झालेली आहेत तडीपारीची। त्यावरही आमचं कामकाज सुरू आहे। येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही आणखी काही लोकांना तडीपार करणार आहोत। नाशिककरांमध्ये गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली आहे। ही दहशत मोडून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय। किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।